अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया'i वल मुरसलीन सय्यिदिना व नबीना व हबीबिना व शफीइना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व सहबिहि अजमईन। अम्मा बाद। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। शहरु रमज़ानल्लज़ी उन्ज़िल फ़ीहिल क़ुरआन हुदल लिन्नासि व बय्यिनातिम मिनल हुदा वल फ़ुरक़ान। सदक़ल्लाहुल अज़ीम। सदर जमात, ज़िम्मेदारान जमात, हमारे मुअज़्ज़ज़ व मुकर्रम मेहमान हज़रत मौलाना सैयद अज़हर मदनी दामत बरकातुहुम, मुझे भौड़ानू भंजानू, मैंने मौलाना से इजाज़त ली है कि मैं अपनी इलाक़ाई ज़बान में आप हज़रात से मुख़ातब रहूँगा। मौलाना का असल ख़िताब होगा, आपसे मौलाना ख़िताब फरमाएंगे, लेकिन उससे पहले दो चार बातें मैं अपनी इलाक़ाई ज़बान में आपके गोशो गुज़ार करना ज़रूरी समझता हूँ। भौड़ानू आणि भंजानू, आयसो हो जलसा आमचे सबब रमज़ानुल मुबारकचे इस्तिक़बालची मुनासबतेन जमाती तर्फीन मुनाक़िद करून गेला आणि यूँ गांवाचे मुख्तलिफ इलाका भितर, मुख्तलिफ महल्ला भितर, मुख्तलिफ कॉलोनिया भितर आपले आपले तौरा पर अमूला सबकों अबुल्ला सबकों रमज़ानचे इस्तिक़बालचे ताल्लुक़ सरी मुख्तलिफ मंचे प्रोग्रामात मुनाक़िद करते वड़े। सम्मसो मकसद में वलखता का उसलान होकस कि रमज़ानुल मुबारक सो इसलो मुक़द्दस आणि गर्वो मास जो तो आमचे ऊपर येते अशे आमी ही प्रोग्राम जरिया समूह मिलून मनशा भितर एक बेदारी आणि एक त्यांचे भितर नशाद पैदा करू शकूचे, ताकि रमज़ान येऊ फुडेकस आमी आपले जे कोणतेशे प्रोग्रामात आपली जे कोणती दुनियावी मसरूफियात अशे तेका जे कोणतेशे तरतीब देतलातले जावं कस। आमी बारहा रमज़ानचे ताल्लुक़ सरी भल्ली सज अपने आमी ऐकला हा आणि ऐकते राहतले, बल्कि रमज़ान के अख्तिताम सर मुख्तलिफ उन्वानात ज़रिया आमचे सामने रमज़ान के मुताल्लिक़ जाओ, रोज़ा के मुताल्लिक़ जाओ, तरावी के मुताल्लिक़ जाओ, लैलतुल क़द्र के मुताल्लिक़ जाओ, आखिरी अशरा के मुताल्लिक़ जाओ, या बीजे आगे उसून ज़कात के मुताल्लिक़ जाओ, ही अलग अलग उन्वानात ऊपर जो कोणतेशे आमचे सामने अपनी येतली, लेकिन ही सवज अपनी आमचे सबब समा खराशी सब नोय, खाली ऐकूच्या सब नोय, बल्कि आमी एक निक्के जज्बान आणि निक्के मकसदान जो कोणतेशे ऐकूकास दीनेचीज अपनी ऐकूचे हेकू कार्य सवाब, लेकिन अगर आमची नियत हेजी सरी बराबर अमल करूची राहतली इंशाअल्लाह अल्लाह तबारक व तालाची जात सरी उम्मीद अशे की अल्लाह ताला आमका अमलची को तौफीक देतलो। म्हणजे भौडानू भंजानू आणि मामा भंजानू, रमज़ानचो हो मुक़द्दस गर्वो मास ही पावटी आमकां जे कोण तो मिलते अशे तर पूरी आज़ादी सरी मिलते अशे, वरना तुमकां कळटा गेल्ले वर्साको जराशी पाबंदियो होती, तेजानो फुडले वर्सा कोरोनाची हेजान जे कोणते किस्मान पाबंदी होती, मिजगता भितर येवच्या सबब आमकां खुद मना करूंका पडत होते। रमज़ानी मास सगलो रमज़ान किशी गुजरलो होतो आमचो, आणि केटली म्हणजे बडे अफसोस करते गुजरले, केटली जाणाचे इरादे होते काका बुसलान रमज़ानाचे मुक़द्दस अय्याम हरमची मुक़द्दस सरजमीन ऊपर गुजराव्यो बोलून आणि हरम शरीफ भितर वचून ही मुक़द्दस लम्हात गुजराव्यो बोलून, लेकिन सवद अल्लाह तरफीन मुक़द्दर असले जाऊचे, अल्लाची मशियत आणि अल्लाचो इरादा जे कोणतो अशे
तिकस चीज जाऊचे जाहिरी तौरा ऊपर जे कोणती शकल आमचे सामने आयली कोरोनाचे नावीन કેટલી હસ્સર બીમારી होती કેટલી હસ્સર हुकुमते तर्फीन दबाव होतो आलमी जे कोणते शे सेहतचे इदारा तर्फीन કેટલી दबाव होतो हकीकत अल्लाह ताला बेहतर वलखते वाटे अल्लाह ताला भी तिसरे अय्याम आमच्या ऊपर भी दोबारा हाडूचे नका आफियतचे जे कोणते दीस राहता असल भितर आमकां वळखूकाच की आफियत जे कोणती अशी अल्लाह तर्फीन मिळता ही व्हडली सम्मान व्हडली नेमत ही इमान मग सम्मान व्हडली नेमत अगर कोणती अशें तर आफियतचे दीस जेत्ता आमचे कडेन राहता आमकां तेजी कदर राहना आमकां तेजो एहसास राहना आमी तेका કેટલી કિંમતી ઓળખુકાસ आमकां जे कोणते शे तेजो अंदाजा नाही जिशी जिशी अल्लाह हिफाजत करो आफियतचे दीस तुकून आमी माहरूम जातात तेत्ता आमकां कळटा का आफियत काका जराशी आजमवा तुम्ही जरा मी तुमकां पाट्टे घेऊन होते वाटे 2 वर्सां फुडलो रमजान जरा आजमवा किशी गुजरवले होते बोलून इस्रूची चिजो न्हय ही आमी आठव इस्रूची आनी खामोश रावची न्हय हर माणूस कम अज कम आपले मुताल्लिक पल्लान पुजाशे तो तरावी पडू आयला मिजगती मना केले आम्ही येऊ नकात बोलून फर्ज नावजे येऊ सकल नाही 7-8 माणसाकच इजाजत होती ते येते होते सुजान म्हणजे बोडे आपलो बुढापा आयला मग मिजगतीकच धरून बैसूचे नाही मिजगतकच पुजे बोलून सम्मान पहिली त्यांना मना करून गेले येऊ नकात बोलून ही जे कोणते झाले खिका झाले आणि हे अय्याम जे कोणते आमच्या ऊपर आयले जिंदगी भितर आमकां इसलेको अय्याम पळोवंकच पडले की मिजगतीची बांगे सरी एक आवाज येत होतो तुम्ही नावाज आपले आपले घरे पडावं आम्ही एका मस्ती भितर गुजरवले तमाशा ओळखून गुजरवले बोरियत खेका जाती होती आमकां बाजारात वचूं जानाय ड्युटी करूं जानाय तारी हारी माणसा सरी मिरू सके नाय सफरे वचूं सके नाय ही परेशानी ज्यादा होती तो रमजान जे कोणतो पहिलो रमजान आमचो गुजरलो होतो कोरोना भितर કેટલી का मनशे बोडे अल्लाह प्यारे झाले जरा तुम्ही खुद आपलो हिसाब करा की કેટલી माणशे ते रमजान भितर तरावी मुकम्मल आपले घरे पडले होते काम गेल्लो रमजान तरी अल्हम्दुलिल्लाह आम्ही आमच्या गावा भितर पडले वरना दुसऱ्या गावा भितर को गेल्लो रमजान को पडून गेल्लाय तुम्ही आजमवा की કેટલી माणशे फर्ज नावाज को रमजाना भितर पाबंदे सरी आपली घरे जे कोणते शे एहतिमाम सरी पडला કેટલી कोताही आमच्या हातीन झाली होती आमकां जे कोणते शे आजमवकास आणि ती कोताही ऊपर अल्लाह कडे जे कोणते शे तौबा आणि इस्तिगफार करू आम्ही इबादत करू मना नव्हते बल्कि अगर आम्ही पळवून गेला आणि तेजे भितर इबादत करूसो मौका जरा ज्यादाकच होतो क्यों वसूचे काम नाही कुरान घेऊन बसले आपली इबादत पढ़ते राहिले आपले जे कोणते घरे राहिले क्यों वसूचो मौका नाही इबादत से फारिग झाले होते लेकिन आम्ही क्या करते होते आपलो वक्त 4 माणसे एक ठावा पर जमा जाऊची कोशिश करते होते जबकि जमा जाऊ नका सांगते होते आम्ही बस ही फिक्रे भितर होते की ख्यारच्यान फुरूड येतले ख्यारच्यान सामान येतलो ख्यारच्यान आम्ही आपले घरे हाडून भरतले हर माणूस आपले आपले बारा मौला पूजा तो रमजान किशी गफलत भितर गुजरलो पला आम्ही आमकां आजमोवची जरूरत आशी खेका रमजान કેટલી किंमती आमकां अंदाजा शायद कम अशें रमजान मुबारक सो मास કેટલી किंमती तेजो एक एक लम्हा કેટલી ज्यादा किंमती अशें की एक माणूस एक रोजो सोडता घेऊन काही उजूर नाही ताका बिमारी नाही सफर नाही बीजी कोणती दुसरी काही परेशानी नाही बिला उजूर तो रमजानाचो एक रोजो सोडलो ओलमाकडे तुम्ही पुस्तले ओलमा का बोलतले का एक रोजाची कजा एक रोजो धरूचे बोलू फर्ज जिम्मेवायला साकीत झालो लेकिन रमजानाची जे कोणती फजिलत अशें घेन जिंदगी भर रोजो धरून इंसान हासिल करू सके नाही हे रमजानाची जी कोणतीशी अहमियत वळखुचा सांगली सगळी जिंदगी रोजो धरून रमजानाची फजिलत हासिल करू सके नाही
जे कोणती माणसा रोजा सिलसिलात रुखसत देऊन गेली ते तिकच माणसासह गुंजाईश असे बिमार माणसा सफरे उपर असली माणसा या अबुल्याचे आपले जे कोणते मखसूस अय्याम राहतात ते वक्ता बीजी कोणना को रोजो सोडूची गुंजाईश कच नाही. लिहाजा बगैर कोणत्या सबबचे बगैर कोणती ओझरचे कोणतो माणूस रोजो सोडता सगळी जिंदगी रोजो धरलान को ती फजिलत तेका हासिल जाऊ सकेन. ही रमजानाची अहमियत ही. ह्या सबबकच अल्लाहचे हबीब पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रमजाना सोब जे काय 2 मासा पुढेतून दुआ करते होते बोले येतात. रजब मासा भी देखो अल्लाह बरकत दे, शाबान मासा भी देखो बरकत दे, आमका रमजानाचं पावत कर. सहाबाचं मामूल का होतो शाबान सुरू झाला मग रमजानाची चीजो सुरू जाती होती त्यांच्याकडे. ज्यादा ज्यादा रोज नफली रोजे धरूचे, ज्यादा ज्यादा सदका खैरात करूचे. अक्सर व बेशतर असलाफचे मुताल्लिक येता कि ते कुरान सरी आपलो ताल्लुक शाबान तुकुन के शुरू करते होते. रमजाना भीतर अगरचे ज्यादा तिलावत करून होता लेकिन शाबान तुकुन के शुरू करते होते ताकि आदत जाऊ नका बोलून. असलाफचो तो मामूल होतो रमजानाची किंमत वलखुचान. आम्ही को एक रमजानाची तयारी करतात. मुझी जिबेन बल नाही का तयारी करता बोलून तुम्ही खुद आपली जो काही झाकून पला आपले भीतर आम्ही कोणती तयारी करतात पला रमजानाची. रमजानाचो इस्तकबाल आम्ही किशी करतात. कारोबारी मनशेतून बोडे आपले सगळे वर्षाचो कारोबार कमवचो वक्त बोलतात का ठीक आहे. बाकी मनशे का करतले बाकी मनशे का करतात रमजाना सबब कोणती तयारी करतात आमको वळखुची जरूरत असे. आम्ही आपली जिंदगीचे लम्हात एटले कीमती लम्हात किशी आम्ही गफलत भी तो गुजरवते वाटे. हालांकि एका गफलत भी तो गुजरो आयलो नाही. वक्त एटली कीमती चीज असे की आमका त्याची बिलकुल आमच्याकडे किंमत नाही. बिलकुल भले बिलकुल कीमत नाही. वक्ता ऊपर काम शुरू कैलान अल्लाह ताला त्याच्या भितर केटली बरकत देता आणि वक्ता ऊपर काम खतम कैलान त्याच्या भितर केटली बरकत राहता आमका अंदाज झाला अजून त्याचा. केटले का उलमा केटले का अल्लाहवाली माणशी इसली गुजरला हा की त्यांची जिंदगी आम्ही आता पडता होते ताज्जुब आखडाचा एटले वक्तावर किशी काम केले का म्हणजे ते किशी काम केले आमचे आकले बी तर असे नाही. हिसाब लावला जे कोणतेशे आमका तेटले जे कोणतेशे सफहात पडूचे मुश्किल असे एक दिसा जबकि तई जे कोणतेशे तसनीफ केले एक एक दिसा काही काही सफहात तई तसनीफ केले. एक सफा बरवका झाला माणूस केटा का पहिली पडून गेलता. अल्लाहचे जे कोणतेशे बंदे करतली माणसे कक्कासा करून गेले दुनिया भीतर आणि आमचो एक जिंदगी सो जे कोणतोशे मामूल झाला हा आम्ही का किस्मान करते वाट. मी तुमका सिर्फ जे कोणते पाठरी घेऊन गेलो की आमची कोताही उपर आम्ही खुद अल्लाहकडे जे कोणते संबंध पहिली रुजू जाऊची जरूरत असे. 2 रमजान आमच्याकडे इशी गुजरले त्याच्या भीतर आमच्याकडे आमच्या हातीन जे कोणते काही पाबंदीओ झाल नाही. गेलो रमजान फिर भी ठीक आहे त्याच्यानं पुढल्या रमजान भीतर कान्युकच झालं नाही. हुकूमत तर्फीन तुमका इबादत कर नखा बोलून ऐलान नव्हतो जमा जाऊ नखा मग ऐलान होतं. तुमचे घरे तुम्ही कुरान पढ़ता बोलन कोणी पोलीस बोलते नौजुबिल्ला तिसलो काही मौका नव्हतो. केटले का मौका होते आमचे सब. हालांकि तेका किमती करतली माणसे बडो किमती को कैले बाद माणसे जे कोणतेशे केटलो केटलो पडले कुरान ताज्जुब दाखडता. बाद जाणी कुरान पाक हिफ्ज करूस त्यांना एक निक्को मौका मिळलो बोलून ते मौका वापर त्यांनी जे काय हिफ्ज सुरू केले आपले कुरान पाक. माणूस छालान दुनिया भीतर सव्वस करू शकता बल्ली से चीजो करू शकता अगर छान आहे तरी बीजे काही नाही. आमच्याकडे वक्त गुजारीचो एक निक्को मशगला येता आयला. का मशगला फुडें का होते येता को असे बोलली मनशा भितर एक ठावा उपर बैसून चंद माणसे खाली गपशप करूचे. एकच इलाका न्हय सगळे इलाका भितर आणि माफ करा म्हाका भटकेले एकच न्हय सगळे जे कोणते शे दुसरेकडे गेला को ताज्जुब करता. आमची नौजवान जे कोणती नस्ल असे आपलो वक्त केटलो जाय करते वाटे. रातीचे तारी यारी घुंच्या भीतर वक्त जाय करते वाटे. 12-12 1-1 घंटो सर बैसून पंचायतो करते राहतात. तारची पंचायत ह्यारची पंचायत तेजी पंचायत हेजी पंचायत
तेजे भितर केटलो तेंचो जे कोण तशें वक्त जाय जाता आनी केटलो गुन्हा जाता अशें कन्यू एहसास कोन आम हालांकि आमी जरा आजमोवंकात ह्यारी ही जे कोणती कोरोनाची बिमारी जाल्लो खोतून आमी पलते वाटून खूद आमचे गांवाचो हाल तुम्ही हिसाब काडून पळा तुम्ही 50 बगला तुगून लागल्ली 60 धर्मल्ली केटली मनशी इंतकाल पावले पळा केटले नौजवान इंतकाल पावले पळा तुम्ही ज्यादा तर जे कोणती मौत जाली ते आमच्या गांवा भितर 2 वर्सां भितर येता ही 50 बगला आयल्ली मनशी तुगून लागले 60 भितरली मनशी बिमारियन गुजरल्ले जावो अचानक मौत आयल्ली जावो बीज काय जावो ही जे कोणते हालात आमचे सामने येता आमचे सो इब्रत घेवची आमी हेजेन इब्रत घेवनुकात हेजेन नसिहत घेवनुकात आपली जिंदगी सही रुख ऊपर लावूंकास वरना एक इशी जिंदगी गुजरवते वाटे के बिल्कुल इत्मीनान अशें आमकां हर तरह मुतमईन वाटे आमी हुकूक सिलसिलात फिकीर नाही कोणाचे हुकूक आमी घेवन बेसला तेंचे हुकूक अदा करची फिकीर रावंकास तसं काही नाही कस आमी बिल्कुल मुतमईन एटलो वाटे के का अजीब व गरीब ताज्जुब लागता की एटलो मुतमईन खे का कम ता सबब आमी जे कोण तशे आपली जिंदगी जे कोणती अल्लाह ताला आमकां दिला ते हेजी कीमत वळखुची जरूरत अशी हे का बेकीमत आमी करूच्यो न्हय बेकीमत गुजरोवची चीज न्हय वक्त जे कोण तशे केटली किमती के क़यामते दिसा जे कोण तो माणूस निक्के काम केला ते तो को अफसोस करतो लगेन निक्के काम करना त्याला का अफसोस करचो न्हय निक्के हदीस भी देता निक्के काम केला ते तो को अफसोस करतो लगेन तो खिका अफसोस करतलो मैं एटली कम खिका कहिलो का बोलून हेजानो ज्यादा करू शकतो तरी मैं अमल मैं एटली कम खिका कहिलो ता सबब तो अफसोस करतलो ता सबब जे कोण तशे आपली जिंदगी आमी जे कोण तशे सही रुख पर लावची जरूरत अशी रमजानाचो मुबारक मास येते अशे आणि मौलाना तुमचे सामने येता भली मुफस्सल अंदाज भितर रमजानाची फजिलतची आणि हेजे मुताल्लिक सांगतले तुम्ही मौलानाची जुबानीकेत ऐका मी त्याचे मुताल्लिक काही दामू असे नाही रमजानाचे मुताल्लिक ही जो कोणती आयत करीमा मी पडलो रमजानाचो मुबारक मास ते मासा भितर अल्लाह ताला कुरान पाक नाजिल केलो गिन कुरान पाक का आमी वलखयो कुरान पाक का सो नाजिल जाल्लो हुदल लिन्नास व बय्यिनातिन मिनल हुदा वल फुरकान खाली हेजी तशरीह करते बसलं केटो का टाइम होतलो मेजी तशरीह करना है पूरी इंसानियतची हिदायत आणि त्यांची रहनुमाई सो अल्लाह ताला हो कुरान पाक नाजिल केलं तेजे भितर अल्लाह ताला वाजे दलीलो धरवला ते की निशानियो धरवला ते आम्ही जरा आमची जिंदगी ऊपर गौर करची बार बार गौर करची जरूरत अशे की आम्ही एक 4-5 वक्ताची नमाज करतात थोडी नमाज तरी जमाती सरी जाकत नाही अल्लाह माफ करो थोडी शायद फाला नमाज तरी भल्ले आनाची कजाकत जाता आणि बाकी नमाज तरी अक्सर बेशतर आमची रकातो जे काय सुकते रावचे आमकां तकबीर उला तरी फुलाने एटलेकच मिलूचे तो हो रमजानाचो मुबारक मास येते अशे आमी येताकच तयारी करूकास तय करूकास की रमजानाचे मुबारक मासा भितर एकू आमची तकबीर उला सुकू नये हे तय करा इंशा भल्ले आसा नाही काही मुश्किल नाही 40 दीस तर जे कोणतं माणूस तकबीर उला सरी नमाज पडता तेका जहन्नम पासून अल्लाह ताला बरात देता गे आणि निफाक पासून बरात देता गे 30 दीस रमजानाचे मिळले तेजे बीजे 10 दिसाचो एहतिमाम करून येता असले दीस तू सुरू करूया आम्ही का करूचे बांग बलल्ले बराबर मिजगती बल्कि तेजानो फुडे आयला भल्ली निक्के सव्वच काम सव्वच राहतले कारोबार राहतलो सव्वच राहतलो तकबीर उलासो एहतिमाम आम्ही करू का झाले पहिली ही चंद दीस आम्ही करून पल्ला नमका तेजी सवाद कलतली का बोलून नमाज अव्वल वक्ता ऊपर तकबीर उला सरी पडली सुरते भितर तेजो का फायदा आम्ही पाबंदी केला आमकां कळतले आम्ही पाबंदीकच करना हमेशा मामूल जे कोणते बांग बोलून 10 मिनटं मग 15 मिनटं मिजगीत येतले एकाद रकात मिल्ली नसल्यान नाही कभी कभार इंसान बलन जाता तेजी जरुरियात राहता आम्ही नाही बोलनाय लेकिन तेका मामूल करून येता आम्ही जे कोण तसे आपलो जे कोण तसे मामूल येता जराशी बदलयो रमजाना फुडे तुकून कस की तकबीर उलासो आम्ही एहतिमाम करियो सुन्नत नाव जे आहे फुडली सुन्नतो अशे पटरली सुन्नतो अशे हमेशा एहतिमाम कम करते हुए इतना ज़रा ज़्यादा मजबूती से एहतिमाम करें एक सुन्नत नवाज आमची सुकूनची फाला फुडली सुन्नत अशे तेजे मगली जो ते दोनपरा फुडली सुन्नतो अशे दोनपरा मगली अशे तिनपरा फुडली सुन्नतो अशे मगरिबे नवजेची सुन्नतो अशे इशाची सुन्नतो अशे वितर नवाज अशे आणि अल्लाहकडे तौफीक तलब करचे सैरीचे वक्तावर उठताच का 2 रकात तरी पडयो कम से कम तहज्जुदीची
सगळो रमजान मास आमी अगर एहतिमाम करतले, तरावीसो एहतिमाम करतले, खाली रमजानात पुढची नमाज दिवी, एक दुसरे मौकावर नाही कधी नमाज. तरावी नमाज सिर्फ रमजाना असली, दुसरे कोणत्या मौकावर नाही कस. तुम्ही छालान को पुढे येता कोणती तरावीची नेती नमाज केला बल झाली, तुझी नमाज झाला माझी का नमाज केलं तू, खाली नफल झाली तुझी, तरावी नमाज झाली नाही. तरावी बल्लान रमजानात कधी ईशा नमाज झाला मग कस करूची नमाज ती, दुसरे मौकावर करू नाही. एक रमजानात मिळचे. आम्ही जरा आपलो जरा जायजा घेतो आम्ही काय करतात. इंशाल्लाह रमजान सुरू झाले बराबर 5-6 सफर राहतली, त्याचे मग जिशी जिशी दिवस खतम जाते वतले आमची सफो जे काय कम पडते वतली इशी राहून. अल्लाहचे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मामूल का होता जितना आखिरी आशरा शुरू जाता तो भल्ली ज़्यादा और भी ज़्यादा एहतिमाम करते होते कि नहीं. रमजाना तो शुरूचे 20 दिवस गुजरले, आखिरले 10 दिवस राहिला मग काय करते होते, मिसगती येऊन बेसते होते. खलास एतिकाफा भी तर भी दुसरे काम नाही, संवस कामापासून अलग हो. जे काही अल्लाहचे नबी असो जे कोणते मामूल होतो आम्ही तासो जे कोणते ओळखू खास. आमका हो मौका मिळला, अल्लाह ताला जिंदगी में मौका दिलो, आमका देते वाटे अल्लाह ताला मौका. उम्मीद धरे मी अल्लाह ताला मौका देते वाटे. नियत इंसानाची नियत त्याच्या उपर का अल्लाह ताला जे काय मंदा देऊची. आम्ही येतात तुमका सही नियत करूं, रमजानाचो पुरा आम्ही जे कोणते सही तरीकावर इस्तकबाल करतले, रमजानाचे अय्याम त्या कीमती से कीमती करूची आम्ही कोशिश करतले. आपलं वक्त आम्ही जाय करूचे नाही. आणि जहाँ तक जाऊ सकता आपसी जे कोणत्या इख्तिलाफात, लढाई झगडे, आपसी दुश्मनियों इसलिए काय असे रमजाना फुडेकच माफ करूचे एक दुसरा. जितनाच आम्ही माफ करणं एक दुसरा बिजी लैलतुल कद्र येतली, शब कद्र सम्माची मगफिरत जातली. ती माणसाची मगफिरत होऊची नाही जे कोणती माणसं आपसात दुश्मनी करून बसला, आपसात इख्तिलाफ करून बसला, लढाई झगडा करून बसला. दिल साफ करू कस, दिल साफ करूचे. का झाले का किधर झाले का खतम झाले मी ते वापस हडूचे ना जपणे जाता इंसान बनला मगीर ऊस सकल पंचायत येता जपणी जाता. बहरहाल ही चीज़ आम्ही जे कोणते कबलज वक्त आम्ही ह्याची जे काय तयारी करू कस. भल्लीचा मौकावर तुमका जे कोणते मुख्तलिफ मौकावर वक्तन फवक्तन भल्लीचं जे कोणते फजिलतो आणि त्याची चीजो सांगून वतली. येता इंशाल्लाह तुम्ही मौलांची जुबानी को ऐकतले. मैं मुकद्दिमाचे तौरावर ताकि माणसं को जमा जाते राहो. येदे व्हडले मेहमान आमचे गांवा बिदा आयला हा, एटली दूर तुकून आयला हा. आम्ही जे कोणते भरून राहूचे होते, एटली नाही बिजूको ताब्यात राहूचे होते. येता काकाबला हे जे कोणते आयला घरे बसायला ऐकूचे बोलून माणसा जे काय जलसा हाडूचे असं कम करून सोडलं. घरे काय बस ऐकता आम्ही बोलतात घरे बैसून ऐकूचे बराबर, लेकिन हाजीर जाऊन ऐकूचे. कोणतो दिनी मजलिस में हाजीर जाऊचे त्याचो सवाब आला कसे. एक माणूस दिनेचो कोणतो मसलो हासिल करूचा सब इल्म हासिल करूचा सो येता अल्लाहचे फरिश्ते त्याचे सामने आपले पर बिछवतात. कोणतो दिनेचो मसलो मालूम करूचा सो दिनेची चीज हासिल करूचा सो माणूस आपल्या घरच्यान बाहेर पडता हदीस भी येता अल्लाहचे फरिश्ते आपले पर जे काय त्याचे सो बिछवून करून त्याचो इस्तकबाल करतात. आम्ही दिनी मजलिस में होतात बोलन का काही दीन शिकूची नियती नसूचे ती का दिनेचीच आपली ऐकूची नियती नसूचे. एक काही मसलो आमका कलतलो म्हणून होता आम्ही एक मसलो कलतलो म्हणून होता एक मसलो को आमका कल्लो ती मजलिस में हाजीर जाऊन करून आमचे सो जे काही केटली ज्यादा अजरो सवाबसो आणि आमचे सो जे काही बाईसे बरकत जातली तिचीच आम्ही अंदाज. अल्लाह आपले फरिश्ता फेडता यांचो इस्तकबाल कराम. हिंगा बेसला अल्लाहकडे जे कोणते जिक्र जाते शे फलानी माणशी हिंगा बैसून वाटे नको. तसं कोणत्या दिनी मजालिसो आम्ही जे कोणते खास तौरावर आम्ही तलबगार जाऊन वतले. अल्लाह तर्फीन जे काही आमका भल्लीचा फवाईद हासिल जातले आणि आमका दिने ऊपर जे कोणते सालूच्या सौ जे कोणते अल्लाह तर्फीन मदत मिळतली. मी मजीद तुमचे आणि मौलानाचे दरम्यान हाईल जाऊन छान आहे. मी हेजे ऊपर प्लीज अपनी ख़त्म करता आणि उम्मीद धरवता की अल्लाह ताला आमका संभव को हेजी तौफीक देतलो. अल्लाहकडे दुआ को करता अल्लाह ताला आमका जे कोणते हेजी तौफीक अता करो. रमजानाची मुबारक साची कदर करूची त्याची किंमत ओळखूची अल्लाह ताला आमका संभव को तौफीक अता करो. आमीन व आखिर दावाना.